जरांगे हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। इतकंच नाही तर राज्यामध्ये फडणवीसांनी ठरवलं तर 1 मिनिटाच्या आत सगळे सोयरेची अंमलबजावणी होऊ शकते असं देखील जरांगे यांनी म्हटलंय। चे आरोप अत्यंत हास्यास्पद आहेत। माननीय एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांच्या प्रयत्नामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण हे मिळालेलं आहे। राज्यातलं पहिलं आरक्षण मराठा समाजाला कोणी दिलं असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलं होतं। जरांगेंच्या आजच्या आरोपाने त्यांचा खरा हेतू काय आहे तो आज स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे जरांगेने तर राजकारणात यावं, राजकारण करावं। मराठा समाजाचं नुकसान करण्याचा अधिकार जरांगेंना नाहीये। त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्या मागण्या सरकारने त्यावेळेलाही मान्य केल्या होत्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने दिलेल्या वचनाप्रमाणे 10% आरक्षणाचा कायदाही पास झालेला आहे आणि त्याच्यामुळे असे बेलगाम आणि चुकीचे खोटे आरोप केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही अजिबात खराब होणार नाही। कारण उभ्या महाराष्ट्राला 13 कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस अनुभवाने माहिती आहेत। विकासाची दृष्टी असणारे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे, सर्व समाजाचा विकास करणारे, मराठा समाजाला टिकाऊ अशा पद्धतीचं आरक्षण देणारे, परंतु शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या अकर्तृत्वामुळे पणामुळे ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावेळीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टिकू शकले नाहीत। पण तरी सुद्धा पुन्हा एकदा मराठा समाजाला 10%चं टिकाऊ आरक्षण दिलेलं या सरकारने आहे आणि त्यामुळे अशा आरोपांमुळे कुठल्याही प्रकारचा फरक माननीय देवेंद्रजींच्या प्रतिमेवर होणार नाही। हे सरकार मराठा समाजासह राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या विकासाकरता, हिताकरता कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीचं काम आम्ही करत आहोत। मात्र भातखळकरजी, आजचा 16वा दिवस आहे त्यांच्या आंदोलनाचा। आतापर्यंत जरांगे पाटील यांनी सातत्याने आवाहन केलेलं आहे मराठा समाजाला सुद्धा की आपल्याला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे। मात्र अचानक इतका आक्रमकपणा त्यांनी घेतलेला आहे, तुम्हाला नेमकं कारण काय वाटतंय? कारण काय हे तेच सांगू शकतील आणि तुम्हीच त्यांना विचारलं पाहिजे की जेव्हा आरक्षणाचा कायदा पास झाला त्याच्यानंतर कशाकरता आंदोलन आहे, आंदोलनाचा हेतू काय आहे? खरं तर पूर्वी सुद्धा आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती, कारण राज्यातले सर्व राजकीय पक्ष हे म्हणत होते की आरक्षण आम्हाला द्यायचंय, त्याची एक प्रोसेस असते, त्या प्रोसेस प्रमाणे आरक्षण दिलं आणि त्यामुळे का आंदोलन करतायत हे तुम्ही त्यांना विचारा। मात्र भातखळकरजी, जरांगे यांनी फडणवीसांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत, किंबहुना त्यांचा गैरसमज असेल असं समजूया। मात्र फडणवीसांचे सहकारी म्हणून अर्थात सरकारकडून जरांगे यांचे आरोप किंवा त्यांना समजवण्याचा प्रयत्न सरकारकडून आता होणार आहे का? हे मुद्दा असा आहे की आरोप केले म्हणून ते काही लगेच कोणाला चिकट असं कोणी समजायचं कारण नाही। उभा महाराष्ट्र देवेंद्रजींना ओळखतोय, 5 वर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री होते, त्याच कालखंडामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं, जे उच्च न्यायालयाने योग्य ठरवलं। सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला, ते प्रकरण गेलं तेव्हा त्यांनी वकीलच पाठवले नाहीत। ज्या शरद पवारांचं जरांगे गुणगान गात आहेत त्या शरद पवारांच्या सरकारने वकीलच नाही पाठवले सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ते खारिज केलं। पण तर आमच्या सरकारने परत एकदा पाठवलं, सारथीच्या माध्यमातून, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या उन्नतीकरता देवेंद्र फडणवीसांनी किती प्रकारचे उपाय योजलेले आहेत आणि किती प्रकारच्या योजना प्रत्यक्षात पोचवलेल्या आहेत, आणलेल्या आहेत, अंमलबजावणी केली आहे, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे 52 कशी सोनं आहे, 13 कोटी जनतेला, सर्व समाजाला बरोबर घेऊन ते राज्यकारभार करतायत आणि त्याच्यामुळे जरांगेंच्या आरोपामुळे त्यांची प्रतिमा डागाळली जाण्याचा काही मुद्दा उपस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे हे सरकार जनतेच्या मनातलं सरकार आहे, जनतेच्या हिताचं काम करणारं सरकार आहे, हे जनतेला पूर्णपणे माहिती। मात्र भातखळकरजी, जरांगेंनी आणखीन एक या ठिकाणी गंभीर आरोप केलेला आहे, तो म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर फडणवीस आरक्षण देतात। 2019 मध्ये पण तेच केलं आणि आता सुद्धा तेच केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं काही म्हणणं असू शकतं ना, म्हणजे तर आरक्षण दिलं तर म्हणणार की निवडणुकीच्या तोंडावर दिलं म्हणून, म्हणजे काय? मग गेल्या वेळेचं आरक्षण निवडणुकीनंतरही टिकलं होतं ना।
17 सालचं. त्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील का नाही पाठवले महाराष्ट्र सरकारने. हे प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे होते. हे प्रश्न त्यांनी शरद पवारांना विचारायला पाहिजे होते. आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन या सरकारने दिलं होतं, ते आम्ही पूर्ण केलं. नक्कीच भातखळकरजी, धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. तर जरांगेंनी आमच्या नेतृत्वावर बोलू नये असं नितेश राणे आणि अतुल भातखळकर यांनी म्हटलेलं आहे. जरांगेंचा बोलवता धणी कोण हे आता समोर आलंय अशा शब्दांमध्ये नितेश राणे यांनी एक प्रकारे पवारांवर निशाणा साधला.